गणपतीच्या दिवसातून तेही पहिल्यांदाच कधी नव्हे ते आम्ही सकाळी 7:30ला आमच्या गावात पोहोचलो. पण त्या पोहोचण्याची सुरुवातसुद्धा आमची गाडी थोडीशी चुकली, पण आम्ही ती पकडली आणि सुरू झाला आमचा प्रवास. पर्सनल गाडी असल्यामुळे मस्त मजा करत करत आम्ही चाललो होतो. मग थोडंसं बोर झाल्यामुळे आम्ही सगळ्यांनी ना लुडो खेळायला सुरुवात केली. मग लुडो खेळता खेळता नंतर मग आम्हाला कळलं की आमचा ड्रायव्हर रस्ता चुकलाय. पण त्यानंतर पण हाही प्रॉब्लेम सॉर्ट झाला आणि मग आम्ही पोहोचलो जेवायला. मस्त सगळ्यांनी घरातून ना काही आणलं होतं. सगळ्यांचे डबे उघडले आणि शेअरिंग करत करत आमचं जेवण झालं आणि मग मस्त झोपलो आणि सकाळ झाली ती थेट आमच्या कोकणात. निसर्ग बघताय ना, काय मस्त हिरवागार आहे. गणपतीची ओढही आम्हाला तितकीच लागलेली आहे. मस्त आमची गाडी पोहोचली आमच्या गावामध्ये आणि मग सगळ्यांनी सगळं सामान उतरवलं. आम्हाला सुद्धा पप्पा न्यायला आले होते. मग आम्ही सामान काढलं, मस्त गाडीला टाटा बाय बाय केलं, थँक्यू म्हणालो. गाडी गेली पुन्हा तिच्या परतीच्या प्रवासासाठी आणि मी बसली पप्पांच्या गाडीवर आणि घरी यायला निघालो. आता घरी आल्याच्या नंतरही शांत कोणाला बसायचंय. मग आम्ही चाललो, मी आणि मम्मी, मस्त अळूची पानं आणायला. आता गावाला आलो तर अळूची भाजी तर व्हायलाच हवी ना. अळूच्या भाजीची रेसिपी तर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. घरी आल्यावर मस्त डेकोरेशनला सुरुवात केली. आमच्याकडे काही पार्ट 1 पार्ट 2 असा प्रकार नसतो. गणपतीचं डेकोरेशन हे आदल्या दिवशी आमचं कंप्लीट होतं. तर तुम्ही व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि आत्तासाठी बाय.